लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील करचुंडीतील काही ग्रामस्थांचे गायरानाचा सातबारा नाव लागले आहे व काही गायरानधारकांची नावे लावली नाही। जोपर्यंत गायरानाला नाव लागत नाही तोपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। बेमुदत धरणे आंदोलन सुरू करून गावातील जवळपास 150च्या वर शेतकरी धरणे आंदोलनाला बसले आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन हे सुरू राहणार असल्याचेही यावेळी आंदोलन करताना त्यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या करचुंडी येथील जो गट नंबर आहे 49 आणि 66 यासाठी या गटामध्ये जे गायरान आहे त्या गायरानाच्या संदर्भामध्ये 1965 ला जे सत्याग्रह आंदोलन झालं आणि सत्याग्रह आंदोलन झाल्यानंतरही म्हणजे त्यांची आज नोंद आहे की 1965 पासून ते गायरान कसत आहे। आज 2025 आहेत। 1991 ला जो शासन निर्णय निघाला होता त्याच्यामध्ये स्पष्ट शासन निर्णयामध्ये निर्देश आहेत की जिल्हाधिकारी यांनी 90च्या अगोदर ज्या लोकांच्या नोंदी आहेत, जे लोक पत्र व्यवहार करतात त्या अनुषंगाने जमिनी या नियमानुकूल करण्यात याव्या। परंतु जातीय मानसिकता असलेले तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील यांनी संबंधित या शेतकऱ्यांची फसवणूक करून यांच्या एकीला नोंदीच घेतल्या नाहीत। खरं तर इथंच या प्रशासनाचा जातीयवाद लक्षात येत आहे। तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या कागदपत्राची पडताळणी करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर हे प्रकरण आम्ही घेऊन जाणार आहोत। आजच्या या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी अजय सरोदे जाहीर पाठिंबा जाहीर करतो। वंचित बहुजन आघाडी असू द्या, शिवसेना असू द्या, इतर भारी बहुजन महासंघ जे जेवढे पक्ष आहेत त्यांनी भरपूर माझ्या मागे पाठिंबा आहे। आरपीआयचा पाठिंबा आहे, माजलगाव, गेवराई, बीड या तालुक्यातल्या आणि इतर खेडेपाड्यातल्या गावांचा भरपूर पाठिंबा आहे आम्हाला। ह्याच्यामध्ये जवळजवळ लॉंग मार्च मध्ये 5 ते 10 हजार पब्लिक होती माझे गायरानधारक। आता जर माझा कलेक्टर पर्यंत हा प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही मंत्रालयामध्ये आझाद मैदानावरती मोठं आंदोलन लावणार आहे, धरणे आंदोलन बीड जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातर्फे। शासनाला काय इशारा असेल? शासनाला आमचा एवढाच आहे की इथून मागले 88-90 गायरान लोकांचे नाव झाले तरी पण आम्हाला 2011चा जो कोर्टाचा GR आहे तो मध्ये न आणतानी त्याच्या मागाले 2011च्या मधले जेवढे गायरान आहेत तेवढे नियमित करावे आणि जो कोर्टाचा निर्णय तो 2011च्या नंतर आहे हे एवढं शासकीय नेत्यांनी लक्षामध्ये ठेवावं। हा प्रकरण असं आहे की आमच्या गावामध्येच अर्ध्या लोकांना सातबारा आहे, अर्ध्या लोकांना नाही। ह्याच्या माध्यमातून आम्ही जर या बीड जिल्ह्यामध्ये नियमात बसत नसेल तर बाकीच्या लोकांच्या सातबारा नाव पाहिजे हा प्रश्न आम्हाला फक्त बीड जिल्ह्यातल्या अशा भूमिका झाल्यात काही जाग्यांच्या की जिथे गायरान जमीन आहेत त्या पवन चक्क्यांना देण्यात आले, परंतु जे लोक उपाशी जे लोक जमीन कसतात त्यांना त्या जागेवरून हटवलेलं आहे। बहुतांश तालुक्यात बीड जिल्ह्यातल्या त्या लोकांना त्या जागेवरून हटवलेलं आहे गायरान जमिनीवरून आणि त्या पवन चक्क्याला दिलेल्या आहेत। माझं शासनाला असं आव्हान आहे किंवा शासनाने लवकरात लवकर या गायरान जमिनीचा निपटारा करण्यात यावा आणि ज्यांच्या कायदेशीर नोंदी की समजा आता करचुंडी गाव आहे, करचुंडी गावात 1965 ला एक सत्याग्रह झाला। त्या सत्याग्रहात गायरान जमिनी मिळावा म्हणून असा सत्याग्रह केला होता। म्हणजे देश स्वातंत्र्य होण्याच्या काळात जे सत्याग्रह व्हायचे तशाच पद्धतीने गायरान जमीन मिळावा असा सत्याग्रह 1965 ला झालेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्याशी गावातल्या काही लोकांनी पत्रव्यवहार केले, त्याच्यात त्यांच्याकडे वशी येतात आणि त्याच्यानंतर 1993 ला जे गायरान जमीन कसतात त्यांना शासनाने पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्यांच्यावर FIR केले, तर त्यांचे जामीन झाले आणि कोर्टात केस चालू होत्या। त्याच्या यांच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट्स आहेत, सर्टिफाईड कॉप्या आहेत कोर्टाच्या,
त्यानंतरही शासन आणि कलेक्टर साहेबांना आम्ही 2 वेळेस भेटलो मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. तर त्यांनी एक बैठक घेऊन आम्ही तहसीलदारांना सांगू अशी चर्चा केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी डोळे झाक केली आणि नंतर तहसीलदारची बदली झाली. त्यानंतर ही कसलाच काही पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे जनतेची मागणी किंवा लवकरात लवकर या कागदपत्राची पडताळणी करून आम्हाला आमच्या नावे 7, 12 व 8 करण्यात यावा ही त्यांची भूमिका आहे. त्याच्यासाठी आमचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व पाठिंबा आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.